तर विद्यार्थी मित्रांनो, मी आढाव सर माझ्या चला इंग्रजी शिकूया लेट्स लर्न इंग्लिश या विशेष उपक्रमांतर्गत मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज फक्त मी 4 वाक्य स्पोकन इंग्लिशचे तुमच्यासोबत शेअर करणार. टुडे आय एम गोइंग टू शेअर ओनली 4 सेंटेन्सेस विथ यू अँड विथ द हेल्प ऑफ ऑल दीज 4 सेंटेन्सेस यू कॅन मेक डिफरंट सेंटेन्स. तुम्ही याच्या सहाय्याने वेगवेगळी वाक्य निश्चितपणे करू शकता. तर आपला वेळ न दौडता आपण पुन्हा एकदा मुद्द्याकडे येऊया की आपण दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणतो तर खूप सोपं आहे. माझ्याजवळ आपण माझ्याजवळ शेती आहे, माझ्याजवळ गाडी आहे, माझ्याजवळ सायकल आहे, माझ्याजवळ घर आहे, माझ्याजवळ झाड आहे, माझ्याजवळ मोबाईल फोन आहे. असं माझ्याजवळ असं जर म्हणायचं असेल तर इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणू शकतो? मला एक अडचण आहे, मला एक समस्या आहे, मला एक प्रॉब्लेम आहे, मला एक डिक्शनरी आहे असं आपण म्हणतो तर कसं म्हणायला पाहिजे? माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे 2 एकर जमीन आहे, माझ्याकडे एक विहीर आहे, माझ्याकडे एक आंब्याचं झाड आहे, अशा माझ्याकडे आणि माझ्यापाशी एक चांगलं पुस्तक आहे, माझ्यापाशी त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारचे म्हणजे माझ्याजवळ, मला एक, माझ्याकडे आणि माझ्यापाशी असं जर आहे एखादी वस्तू ती म्हणायची असेल तर नेमकं आपण कसं म्हणू शकतो? हाऊ कॅन वी से, हाऊ कॅन वी टेल समबडी, आपण कसं सांगू शकतो? तर पहा, माझ्याजवळ म्हणजे आय हॅव म्हटलं पाहिजे. आय हॅव, माझ्याजवळ म्हणजे आय हॅव एक वस्तू असेल तिला मोजता येते आकड्यामध्ये 1 2 3 असं एक असेल तर आय हॅव म्हटलं पाहिजे. जसं पहा, आय हॅव अ फोन म्हणजे माझ्याजवळ एक फोन आहे, 2 नाही एकच. म्हणजे आपण पहा, आय हॅव आपण इथे समजा फोन घेतला, फोन PHONE, आय हॅव अ फोन म्हणजे त्याचा अर्थ होतो माझ्याजवळ एक फोन आहे, माझ्याजवळ आय हॅव अ फोन. मला एक अडचण आहे म्हणजे मला एकच अडचण, 2 नाही एकच. मग आपण म्हणू शकतो आय हॅव अ प्रॉब्लेम. फक्त हा शब्द आपल्याला माहीत असला पाहिजे, PROBLEM, आय हॅव अ प्रॉब्लेम. आय हॅव जसं तसंच ठेवायचं आपण. आय हॅव एक वस्तू असेल तर आय हॅव म्हटलं पाहिजे. समजा आता पुढे त्याच्यानंतर आहे माझ्यापाशी, आय हॅव एक डिक्शनरी आहे, आय हॅव अ डिक्शनरी. आय हॅव अ डिक्शनरीचं स्पेलिंग आहे DICTIONARY, डिक्शनरी. म्हणजे याचा अर्थ होतो माझ्यापाशी एक डिक्शनरी आहे. म्हणजे माझ्याजवळ एखादी वस्तू आहे असं जर म्हणायचं असेल तर आय हॅवने सुरुवात करायचं. मला एक, आय हॅव म्हटलं पाहिजे. माझ्याकडे आय हॅव म्हटलं पाहिजे. माझ्यापाशी, माझ्याजवळ आय हॅव म्हटलं पाहिजे. एक वस्तू असेल तर म्हटलं पाहिजे. म्हणजे या माझ्याजवळ, माझ्याकडे, माझ्यापाशी अशा प्रकारची वेगवेगळी वाक्य दैनंदिन व्यवहारामध्ये आपण या वाक्य स्ट्रक्चरच्या सहाय्याने करू शकतो. विथ द हेल्प ऑफ दिस स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स आय हॅव यू कॅन फॉर्म डिफरंट सेंटेन्सेस. आपण वेगवेगळी वाक्य करू शकतो. पण आय हॅव, माझ्याकडे एक पुस्तक आहे, आय हॅव अ बुक. माझ्याकडे ही पेन, आय हॅव पेन. माझ्याकडे हा रिमोट, आय हॅव अ रिमोट असं म्हणू शकतो. अशा वेगवेगळी वाक्य आपण आय हॅव म्हणजे आय हॅवच्या सहाय्याने आपण करू शकतो. पुढच्या तासाला आपण त्याच्याजवळ आहे, त्यांच्याजवळ आहे, आमच्याजवळ काय आहे अशा प्रकारची वाक्य, छोटी वाक्य आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग विथ मी.